शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी अनिल शेंत्रे तुमचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, मेटारायझियम जी बुरशी आहे ही, हे 1 किलोचं पावडर आहे. आम्हाला आमच्या कागल तालुका जे हे असतं, पंचायत समिती असते, तिथं आमच्या इथलं साहेब आहेत, त्यांच्याकडून आम्ही हे विकत घेतलेलं आहे. हे आम्हाला ₹110 किलो दिलेलं आहे त्यांनी. तर मेटारायझियमचे फायदे काय आहेत आणि त्याचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा आहे, याचं पॉवर जी आहे ही कशी वाढवायची आणि याचं काय फायदा आहे हे तुम्हाला मी सांगतो. शेतकरी मित्रांनो, हे जे आहे हे जैविक कीटकनाशक आहे. यामध्ये जीवाणू आहेत, ते आपल्याला जीवाणू मल्टिप्लाय करायचे आहेत, म्हणजे वाढवायचे आहेत असंख्य पटींनी आणि वाढवून आपल्याला ते ठिबकमार्फत, आमचं ठिबक आहे, ठिबकमार्फत सोडायचं आहे. जर तुमचं पाटपाणी असेल तर ही पावडर डायरेक्ट 200 लिटरचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. 200 लिटरच्या पाण्यामध्ये ही पावडर टाकायची आहे आणि 1 ते 2 किलो जे सेंद्रिय गूळ टाकायचा आहे आणि ते 5 ते 6 दिवस चांगलं काठीच्या साहाय्यानं हलवायचं आहे आणि पाणी पाजून झाल्यानंतर पंपाच्या साहाय्यानं आळवणी घेऊ शकताय किंवा पाण्याबरोबर तुम्ही हे सोडू शकताय नियोजन करून. तुम्ही असं नियोजन केलात तर तुमचं, शेतकरी मित्रांनो, जसं आपण पिकाला वाढीचं चांगलं कार्य करतो, तसं पिकाचं संरक्षण करणंसुद्धा आपलं काम आहे. त्यामुळं आता वळीव पडलेले आहेत. जे हुंगणी जी कीड आहे, त्याची नर आणि मादी जी आहे त्यांचं मिलन होतं आणि इथून पुढं ती मादी अंडे सोडते आणि ह्यांचा वाढ होते. म्हणजे हे जे कीटकनाशक आहे हे त्याचं कवच जे आहे तुमच्या हुंगणी किडीचं, ते कवच कुरतडायला चालू करते आणि हुंगणी ऑटोमॅटिक मरायला चालू होते. त्यामुळं अतिशय चांगलं आहे हे, जैविक आहे आणि हे तुम्ही सोडायला काही हरकत नाही. 2 किलो आता मी ठिबकला कसं सोडायचं आहे हे तुम्हाला सांगतो. आता एक कापड घ्यायचं आहे. त्या कापडामध्ये हे पहा, असं एक कापड घ्यायचं आहे. या कापडावर ही पावडर टाकायची आहे. त्यानंतर त्या कापडाला असं गोळा करून कापड असं गुंडळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं आणि गाठ मारायची आहे. हे पाऊच फोडून पावडर या कापडावर ओतायची आहे आणि या कापडाला गाठ मारून 200 लिटरच्या टॉकीमध्ये ते तसंच सोडायचं आहे आणि 2 किलो गूळ सोडायचा आहे आणि या कापडाला एक दोरी बांधायची आहे बाहेरल्या बाजूनं आणि आपण ज्यावेळेला ठिबकनं सोडणार आहोत त्याला ते दोरीनं वर उचलायचं आहे आणि एका बादलीत ठेवायचं आहे. परत ते कापड सोडायचं आहे, परत 2 किलो गूळ टाकायचा आहे. अशी प्रोसेस तुम्ही ही मल्टिप्लाय करायला अतिशय चांगली प्रोसेस आहे. तुम्हीही असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो आणि तुम्हीही सक्सेस व्हा. आता तुम्हाला मी 1च मिनिट सांगतो. हे पहा, हे असं या पद्धतीनं असं कापडावर पावडर ही ओतून घ्यायची आहे. ही पावडर तुम्ही डायरेक्ट ठिबकून सोडलात तर तुमचं ड्रीप जे आहे ते ब्लॉकेज होण्याचे चान्सेस असतात.
कारण ही पावडर वॉटर सोल्युबल नसते, म्हणजे पाण्यामध्ये विरघळत नाही ही पावडर. त्यामुळं आपण असं या पद्धतीनं आता तुम्हाला दाखवतो मी कसं गाठ मारायचं आहे, म्हणजे जेणेकरून पावडर पाण्यामध्ये गेल्यानंतर ॲटोमॅटिक ते बॅक्टेरिया जे आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होतील आणि ते त्यांचे कार्य चालू होईल बॅक्टेरियांचं. म्हणजे त्यांची पिढी वाढवायची, त्यांची संख्या जी आहे बॅक्टेरियांची, यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरियांचं काउंट वाढवायचं आहे आपल्याला आणि मग सोडत राहायचं आहे. आणि ही प्रोसेस तुम्ही 10 किलो मेट्रायझम घेण्याची काही गरज नाही शेतकरी मित्रांनो. पैसे जास्त खर्च करायचे नाहीत शेतीला, पण टेक्निकली व्यवस्थित. आता मी इथं गुळसुद्धा आणलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हा गुळ आता आम्ही विहिरीवर जाणार आहे, तिथंही तुम्हाला दाखवतो. हे जे गुळ आहे आणि याला एक दोरी बांधायची आहे आणि ते 200 लिटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये सोडायचं आहे. बस 8 दिवसात 4-5 दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बॅक्टेरिया तयार होतात आणि ठिबकमधून ते सोडायचे आहेत. आता तुम्हाला मी विहिरीवर जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आपण ते सोडणार आहोत ते, आणि तुम्ही त्या पद्धतीनं सोडा. शेतकरी मित्रांनो, हे पहा, आता आपल्या विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे. तुमच्याकडं पाणी भरपूर आहे म्हणून त्याचा वापरसुद्धा तुम्ही अति करू नका. गरजेनुसार पिकाला तहान लागल्यानंतरच पाणी द्या, नाहीतर पाणी अति दिल्यामुळं काय होतं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पूर्ण पिकाची वाढ थांबते पाणी जास्त दिल्यामुळं. जोपर्यंत वापसा कंडिशन येत नाही तोपर्यंत वाढ होत नाही. तुम्ही टाकलेली खतं तशीच वाया जातात. त्यामुळं तुम्हाला जर बॅक्टेरियांचा काउंट वाढवायचा असेल, शेतीमध्ये भरपूर वाढ करून घ्यायची असेल पिकाची, तर पाणी नियोजनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता हे पहा, मी असं नियोजन केलेलं आहे. हे मेट्रायझम असं मी ह्यामध्ये घातलेलं आहे कापडामध्ये आणि हे असं सोडायचं आहे. ज्यावेळेला आपण सोडतोय त्यावेळेला हे असं तिथं गाठ मारून सोडून द्यायचं आहे, जेणेकरून हे आत जाऊ नये म्हणून. ते इथं होल आहे, गाठ मारली तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम. आणि यामध्ये आता गूळ सोडायचा आहे आणि दिवसातून 2 वेळा हे मिश्रण हलवायचं आहे. आता हे पहा, हे गूळ आहे. आता मेट्रायझम समजा त्यामध्ये 1 कोटी बॅक्टेरिया आहेत असंच धरा तुम्ही, 1 किलो. तर गूळ टाकल्यामुळं 10 कोटी बॅक्टेरिया होतात. म्हणजे 10 तुम्ही किलो मेट्रायझम वापरल्यासारखं आहे, 1 किलोचं वापरून. आणि आपल्याला गुळासाठी किती खर्च आलेला आहे? 150-200 रुपये. त्यामुळे जास्त काय खर्च पण नाही आणि गूळ सोडल्यामुळे तोटा काय तुमच्या जमिनीला होणार नाही आहे, फायदाच होणार आहे. त्यामुळं असं तुम्ही नियोजन करा आणि तुम्हीही सक्सेस व्हा शेतकरी मित्रांनो. आणि माझ्या व्हिडिओना असंच लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.